लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा महा एपिसोडचा भाग 2 तुम्ही ऐकत आहात। तर आता दुसऱ्या भागात आपण बघतोय ही रोहिणी आणि राहुल दोघं जण बोलत असतात एकमेकांशी। राहुल तिला म्हणत असतो, तू सांग ना मॉम, काय केलंयस तू, काय इच्छा लिहिली आहेस त्या चिठ्ठीमध्ये। रोहिणी म्हणत असते, माझ्या इच्छा अपेक्षा खूप आहेत राहुल, आणि तुला हे सगळं माहिती आहे। तिच्या इच्छा अपेक्षा खूप युनिक आहेत, मोठी मोठी स्वप्न आहेत माझी। त्यासाठी आपली मेहनत आणि आपली हुशारी, प्रत्येक क्षणाचा अलर्टनेस महत्त्वाचा आहे राहुल, कळतंय का तुला। राहुल म्हणतो, म्हणजे आता ही म्हणते रोहिणी म्हणजे काही नाही, आता हे समज की या क्षणी मला जे गरजेचं आहे ना ते मी लिहिलंय। राहुल म्हणतो, काय कोड्यात बोलतेस मॉम, बोल ना, काय लिहिलंयस तू। रोहिणी म्हणते, माझ्या मुलाला अक्कल दे हे लिहिलंय मी चिठ्ठीमध्ये। राहुल म्हणतो, मॉम सांग ना तू काय लिहिलंयस त्या चिठ्ठीमध्ये, मला माहिती आहे तुला वाकड्यात शिरायला आवडतं, पण मला आता इरिटेट होतंय हा तुझं बोलणं। आता रोहिणी म्हणते, अरे तेच तर सांगते ना, अरे तुला एक तर गोष्ट सांगितली होती मी, त्या मूर्त्या चोर, पण त्या गोष्टी तुला करता आल्या नाही। तुला तुझ्या बायकोला 2 गोष्टी सांगितल्या, तिने त्या पटापटा केल्या, तुला एक गोष्ट कळलेली नाहीये मूर्त्या चोरायची। एक गोष्ट धड करत नाही रे तू राहुल, माझं चुकलं, तू एकही काम धड करत नाहीस, हे करशील हे अपेक्षा करणं चुकीचं होतं माझं। या दोघांचं बोलणं सुरू असताना अचानक कला समोर येते आणि म्हणते, रोहिणी मॅम काय झालं। रोहिणी घाबरते आता आणि म्हणते, काही नाही अगं कला, का। आता कला म्हणते, नाही मी माझ्या खोलीत चालले होते, तुमच्या दोघांचे गंभीर चेहरे दिसले मला वाटलं काही झालंय का म्हणून विचारायला आले, तुम्हाला काय झालंय। आता रोहिणी म्हणते, अगं काही नाही, आमचं आपलं असं चालूच असतं ग, डोंट वरी हां, म्हणजे आणि हो मोदक खूप छान झाले होते ग कला। रोहिणी आत्याचे आभार मानते, थँक्यू हां आत्या। मग रोहिणी म्हणते, हो गुड नाईट हां कला। आता गुड नाईट म्हणून कला ही तिथून निघून जाते। रोहिणी खात्री करून घेते कला गेली आहे की नाही। आणि आता यापुढचा सीन आपल्याला कलाच्या आईबाबांच्या घरचा दाखवलाय। प्रेक्षकांनो, तुम्ही ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा दररोज रिव्ह्यू मी देते आपल्या चॅनलवर, आणि तोही अगदी डिटेलमध्ये। रॉकेट कलाच्या आईबाबांना सांगतो, हे समजा असं झालं बघा। आता ह्या कलाच्या आईला जरा राग येतो कलाचा, त्या म्हणतात, ही पोरगी एका शब्दानं काही सांगत नाही आपल्याला, तू का नाही फोन केला रे रॉकेट। मग आता रॉकेट म्हणतो, सांगणार होतो मी, पण कलाताई नाही म्हणाल्या मला। कलाची आई म्हणते, बघा सगळी आपली काळजी करते ही पोरगी, आता आईबाप म्हणून आपल्याला टेन्शन येणार नाही का। आता रॉकेट म्हणतो, अहो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, अहो लई खमका माणूस उभा आहे माझ्या कलाताईच्या मागे, लई अस्सल सोन्याचा माणूस, 24 कॅरेटचा सोन्याचा माणूस। अहो दाजी माझे कलाताईचा विचार करून त्या मूर्त्या सोडवायला गेले दाजी आणि घेऊन आले बघा। आता ते कलाचे बाबा म्हणतात, आपल्या कलाची सहनशक्ती खूप मोठी आहे आणि कलाला साथ द्यायला आता खमका माणूस तिच्या पाठीशी आहे। अगं संगे, आता का आई काळजी करू नकोस बघ। आता संगीताताई पण म्हणतात, अंबाबाईची कृपा माझ्या कलेच्या पाठीशी कायम असते हं। आता तिचे वडील म्हणतात, खरं आहे ग तुझं संगे, खरं आहे। पण आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांपासून अनभिज्ञ हे सगळेच लोक, आता ही कला ती चिठ्ठी वाचते का काय कोणास ठाऊक अद्वैतची, पण आता ती खूप बिचारी हर्ट झालेली आहे। तर पुढचा सीन आपल्याला त्यांनी कलाचाच दाखवलाय। कला गणपती बाप्पाजवळ अगदी प्रेमाने आणि मनोभावे प्रार्थना करते आणि म्हणते, बाप्पा अरे तू जशी संकट देतोस ना तशी संकट निवारण करायचं बळ सुद्धा देत असतो। अरे यावर्षी तुझा उत्सव माझ्यासाठी खूप खास आहे। चांदेकरमध्ये जो बदल घडवलायस ना तू, त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय रे बाप्पा। बाप्पा चांदेकरने मूर्त्या मिळवण्यासाठी मदत केली, म्हणजे त्याच्या मनात काय आहे, त्याची काय इच्छा आहे हे मला जाणून घ्यायचंय। या चिठ्ठीत त्याने काय लिहिलं असेल हे मला बघायचंय। अरे बाप्पा तुला तर माहिती आहे मला कुठलीही गोष्ट चोरून करायला आवडत नाही रे, कोणाची खाजगी वाचायचं वगैरे असं मला सवय नाहीये, पण त्याच्या मनात काय आहे हे मला समजलं ना, म्हणजे त्याची इच्छा पूर्ण करायला मला एक दिशा मिळेल, मला मदत मिळेल ना बाप्पा। मला सांग ना बाप्पा, मी चांदेकराची चिठ्ठी वाचू का। नाही म्हणजे त्याने माझ्यासाठी आतापर्यंत खूप काही केलंय, मला पण त्याच्यासाठी काहीतरी करायचंय, काय करू रे बाप्पा, मी वाचू का त्याने लिहिलेली इच्छा, वाचू का। आता असं म्हणून ती कला त्या चिठ्ठीकडे बघताना आपल्याला दाखवली आहे, आणि प्रेक्षकांनो असं म्हणून कलाने ती चिठ्ठी उचलली आहे। पण आता लगेच त्यांनी असं दाखवलंय की चांदेकरांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन सुद्धा झालंय। एका मागोमाग एक असे पटापट सीन त्यांनी दाखवलेत। आज पहाटे पहाटे चांदेकरांच्या गणपतीचं विसर्जन सुद्धा झालंय। सोहम म्हणतो, आई अगं बाप्पा आला आणि गेला, कसं वाटतं ना सुनं सुनं बाप्पा गेल्यावर। रजनीताई म्हणतात, अरे सोहम तू लहान होतास ना तेव्हा रडायचास गणपतीचं विसर्जन झाल्यावर। अद्वैत म्हणतो, सोहम म्हणतोय ना ते खरं आहे, बाप्पाचं रिकामं आसन जरी बघितलं ना तर घरामध्ये सुनं सुनं वाटतं।
मग आता आजोबा म्हणतात, हे दुःख घालवण्यासाठी मला कलाच्या हातचा आल्याचा चहा पाहिजे. अगं ये अंजू, कला कुठे? अगं कलाच्या हातचा आलं घातलेला चहा पिला की लई भारी वाटतं. अगं कला, एक कला चहा कर बरं जरा. पण आबांना काही कलाचा आवाज येत नाही. आता आबा विचारतात, रोहिणी अगं ए रजनी, कला कुठे? रजनीताई आता अंजूला सांगतात की जा ग कला वर एका बघ. आता अंजू म्हणते बरं बरं मी बघून येते. आता सरोज लगेच मध्ये बोलते आणि म्हणते, आराम कसला करते ती, चांगली ताणून झोपली असणार आहे. आता ही अंजू वर जाऊन बघून येते आणि खाली सांगते की अहो रजनी मॅडम कलाताई खोलीतच नाहीये. आता प्रेक्षकांनो सगळ्यांनाच जरा टेन्शन आलंय. आता रजनी म्हणते, अशी कशी गेली कला, कुठे गेली? अहो इथेच होती विसर्जनाच्या वेळेला. मग आता ही सरोज म्हणते, अशी कशी न सांगता गेली? आबा म्हणतात, अरे इथेच तर होती विसर्जनाच्या वेळेला, अशी कशी गेली कला? अरे कुठे गेली बघा बरं. आता सरोज म्हणते, या पोरीने बेजबाबदारपणाची सगळी हद्द पार केलेली आहे. मनाला येईल तेव्हा जाते, मनाला येईल तेव्हा येते, सगळ्यांना वेठीवर धरते. कसलंच धरबंद नाहीये या पोरीला. घरच्यांनी तर शिस्तच लावली नाही हिला. आबा सरोजकडे दुर्लक्ष करतात आणि आता त्यांच्या घरातल्या त्या सर्वंटला आवाज देतात, आनंद, ए आनंद, अरे सुनबाई तिकडं मागं आहे का बघ बरं. आणि ए अंजू तू मागच्या दाराला जाऊन बघ. ए बाबा तू बाहेर जाऊन बघ बरं, सुनबाई आहे का घरात. आता ते आनंद दादा म्हणतात, बरं बरं लगेच बघतो आबा. आता मात्र रोहिणी पण विचार करायला लागते, अरे अशी कशी, कुठे गेली आहे ती कला? आता ते आनंददादा सगळीकडे बघून येतात आणि आजोबाला म्हणतात, समधीकडे बघितलं कुठेच नाहीये कलाताई. आता ती अंजू पण म्हणते, अहो आबासाहेब मागच्या दाराला बी नाही कलाताई. आता आलं आबांना टेन्शन. आजोबा अद्वैतला म्हणतात, अद्वैत फोन लाव बरं आधी कलाला. आता अद्वैत फोन लावतो तेव्हा कलाचा मोबाईल तिथेच असतो घरामध्ये. आता मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटते, अरेच्छा अशी कशी गेली कला, कुठे गेली? फोन सुद्धा इथेच ठेवून गेली ही. आता मात्र अद्वैतला पण टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. पण सरोज मात्र तिच्या तोंडाचा पट्टा चालूच ठेवते. झालं, या पोरीला सांगता नाही आलं का कुठे चालली कुठे नाही? तिला काही सांगायची गरज वाटत नाही. घरात शुभ कार्य असलं ना की या पोरीचा तमाशा असतोच असतो. आता रजनीताई म्हणतात, अहो असं कसं बोलताय तुम्ही सरोज वहिनी, अहो अशी कला जात नाही हो कुठे न सांगता. आता या आबांना खूप टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. आता ह्या सरोजबाई म्हणतात, अरे अद्वैत तिच्या घरच्यांना विचार, ती आली आहे का तिकडे? अद्वैत म्हणतो, मी करतो फोन. आबा म्हणतात की नाही नाही अद्वैत, तिच्या घरच्यांना नको टेन्शन देऊ डायरेक्ट. रोहिणी म्हणते, डॅड हे काय आहे, म्हणजे याला अर्थ नाही ना, तिचं टेन्शन काय आपणच घ्यायचं का? तिच्या घरच्यांनाही घेऊ द्या ना थोडंसं टेन्शन तिचं. आबा लगेच रागाने बघतात तिच्याकडे. मग रोहिणी म्हणते, मला असं म्हणायचं की त्यांची मुलगी आहे, त्यांना काळजी वाटू द्या ना तिची. आता ही नैना म्हणते, अशी कशी गेली कला अचानक, सांगून तर जायचं ना जाताना. आबा म्हणतात, अद्वैता फोन लाव बरं तू आणि त्यांना शंका येणार नाही असं काहीतरी विचार. आता अद्वैत म्हणतो, बरं आबा. आता या कलाच्या आई काहीतरी शिवणकाम करत असतात आणि ते कलाचे बाबा फोन घेऊन येतात आणि म्हणतात, अगं संगे फोन वाजतोय तुझा. संगीताताई म्हणतात, कोणाचा फोन आहे? ते म्हणतात, मला दिसत नाही, तू बघ. आता त्या फोनवर नाव बघतात आणि म्हणतात, अगं बाई जावई बापूंचा फोन आहे. आता ते कलाचे बाबा म्हणतात, अगं उचल उचल फोन उचल, काय म्हणतायत ते बघ. आता त्या फोन स्पीकरवर ठेवतात आणि हॅलो जावई बापू. मग अद्वैत म्हणतो, झालं का तुमच्याकडचं विसर्जन, यासाठी कॉल केला होता तुम्हाला. मग आता कलाचे आई बाबा म्हणतात, हो आमच्या गणपतीचं झालं, म्हणजे मंडळातल्या गणपतीचं झालं, तुमच्या गणपतीचं झालं का? अद्वैत म्हणतो, हो आत्ताच आमचं विसर्जन झालंय. कलाची आई आपुलकीने विचारते, माझ्या कलेनं मोदक बनवले का हो, इथं बनवायची तसे? आता अद्वैत काहीच बोलत नाही त्यावर. आता तिचे वडील म्हणतात, कला आहे का तिथे, आम्हाला द्या ना, तिच्याशी बोलायचंय, म्हणजे तिला फोन द्या ना. अद्वैत म्हणतो, मी जरा खोलीत आहे, तुम्ही खाली गेल्यावर मी तुम्हाला कॉल करतो. म्हणजे ती खाली असेल कदाचित. आता तिचे वडील म्हणतात, बरं बरं ठेवतो फोन. अद्वैत आता आबाकडे बघून म्हणतो, आबा ती तिकडे पण नाहीये हो. आता आबांना जबरदस्त धक्का बसलाय प्रेक्षकांनो. पण आता या कलाच्या आई वडिलांना वाटतं, वा वा जावाई बापूंनी किती आपुलकीनं फोन केला ना आपल्याला, याच्या आधी कधी असा फोन आला नव्हता ना आपल्याला. मग आता ही कलाची आई म्हणते फोन ठेवताना म्हटले सुद्धा काळजी घ्या म्हणून. आता तिचे वडील म्हणतात, पोरीचा संसार मार्गी लागला ग संगे. बघितलं का प्रेक्षकांनो, आई वडिलांच्या किती माफक आणि छोट्याशा अपेक्षा असतात. फोन जरी केला तरी त्यांना अख्खं मनभर समाधान मिळतं. पण बघा आता पुढच्या सीनमध्ये कला आपल्याला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात दिसतीये आणि ती एकटीच रडत बसली आहे. प्रेक्षकांनो, तिच्या हातामध्ये ती चिठ्ठी आहे आणि आता ती रडतीये आणि आता तिला अद्वैतचं सगळं वागणं आठवतंय आणि आता तिच्या डोळ्यातनं सारख्या अश्रूंच्या धारा चालल्या आहेत. कलाला फार वाईट वाटतंय. आता प्रेक्षकांनो, मला ना इथे एक प्रश्न पडलाय,
म्हणजे नेमकं त्यांनी आज हे रिव्हील नाही केलंय की अद्वैतची चिठ्ठी कलाने वाचली आहे का नेमकं काय वाचलंय. फक्त तिच्या हातामध्ये चिठ्ठी आहे आणि ती खूप रडतीये. मला इथे ना जरा संशय येतोय, कदाचित तिने नैनाची चिठ्ठी वाचली असावी किंवा सरोजची ही चिठ्ठी वाचली असावी. नेमकं काय हे आपल्याला आता उद्याच्या भागात कळणार आहे. पण एक मोठा ट्विस्ट सुद्धा समोर आलाय. आता मात्र चांदेकर सगळे परेशान झालेत. अद्वैत ह्याला फोन कर, त्याला फोन कर, सगळ्यांना फोन करतो आणि आबांना म्हणतो, आबा अहो मी सगळ्यांना फोन केलाय, त्या कॉन्ट्रॅक्टरला पण फोन केला, त्या बाळू काकांना, पण तिथे सुद्धा नाहीये. तिच्या ओळखीच्या लोकांना पण कॉल लावला मी, पण नाहीये ती कुठेच. आता आबा टेन्शनमध्ये आलेत. आता आबा म्हणतात, अद्वैत जरा बस बरं माझ्याजवळ. अद्वैत आबांच्या जवळ येऊन बसतो. आबा म्हणतात, अद्वैत अरे बाळा तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाला होता का रे. नाही म्हणजे ती इथे नाहीये ना म्हणून तुला विचारलं रे अद्वैत. अद्वैत म्हणतो, नाही आबा आमच्यात काहीच वाद झाला नाही. आता सरोजला येतो राग. आबांचा आवाज न थरथर कापत असतो. सरोज म्हणते, आबा दरवेळेला तुम्ही काहीही झालं तर अद्वैतलाच का बोलता हो. दरवेळेला मी बोलायचं नाही असं ठरवते पण तुम्ही मला बोलायला भागच पाडता. तिच्या चुकांचं खापर प्रत्येक वेळेला तुम्ही अद्वैतवर फोडणार का माझ्या अद्वैतला दोषी धरता तुम्ही. आता आबा म्हणतात, हे बघ सरोज मी कोणावरही दोष देत नाही. अगं तुझ्या डोक्यात फक्त राग आहे. ती घरात नाहीये. अगं कुठे गेलीये, का कशी काय गेली, काळजी वाटणार नाही का ग सरोज. आता आबा असं बोलताना त्यांना दम लागायला लागतो. आबा थरथर कापात बोलत असतात की अगं कला कुठे गेलीये, कशासाठी गेलीये विचारणार न ग मी. अद्वैत जवळच आहे ना ग तिच्या, म्हणून मी अद्वैतला विचारलं ग. आबा अगदी केविलवाणे त्या सरोजला उत्तर देत आहे असं मला जाणवत होतं प्रेक्षकांनो. म्हणजे एखादं लहान मूल घाबरत घाबरत कसं बोलतं तसं आबा आता या सरोजशी बोलता बोलता एकदम कोसळलेत. आता मात्र हे रोहिणी या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेते आणि नैना पण. आता आबा कोसळतात तेव्हा अद्वैत पटकन आबाजवळ धावतो. आबा आबा काय झालं. सरोज सुद्धा धावायला जाते तेव्हा नैना आधी आबांचा हात धरते आणि म्हणते, अरे बापरे आबा काय झालं तुम्हाला. अहो तुम्ही खोलीत जाता का, रेस्ट घ्या. कारण तिला रोहिणीने असं खुणवलेलं असतं की जा जा नाटक कर. नैना म्हणत असते, आबा अहो तुम्ही खोलीत जाऊन आराम करता का, मी तुमचं जेवणाचं ताट घेऊन येऊ का. तुम्ही आराम करा, मी तिथेच ताट घेऊन येते तुमचं. रोहिणी लगेच तमाशा करायला लागते. अरे यार त्या आजोबांचं दुखतंय आणि या दोघींचे काय नाटकं चाललेत. ती रोहिणी म्हणते, बघा डॅड अहो किती काळजी आहे नैनाला तुमची. आणि तिची बहीण बघा कशी निष्काळजीपणे इकडे तिकडे फिरतीये. नाही बिचारी नैना, तिची स्वतःची बहीण सापडत नाहीये. तिच्या मनात किती घालमेल असेल आणि सगळं सोडून ती तुमची काळजी करते. आबा बघा जरा. आबा बघा याला म्हणतात आपलेपणा. नाहीतर त्या दिवशी तुमचं दुखत होतं तेव्हा ती कला मंगळागौरीच्या दिवशी ताड ताड निघून गेली तेव्हा किती त्रास झाला होता तुम्हाला. आता बघा त्या कलाने घर सोडून जाताना पण तुमचा विचार केलाच नाहीये. नाही अगं नैना मला ना तुझा खूप अभिमान वाटतो ग. तू किती काळजी करते डॅडची. तू स्वतःची आणि डॅडची काळजी घे हा नैना. अगं नैना तू दाखवून दिलंयस तू या घरची खरी सून आहे. आता नैना लगेच म्हणते, हो मॉम इन लॉ. आबा चला बरं मी घेऊन जाते. म्हणजे आता ही पोटूशी बाई आबाला उचलून घेऊन जाणार आहे. आता ते आबा हात झटकतात तिचा आणि म्हणतात, ए जाऊ दे बाई राहू दे बरं, सध्या माझ्या घरातली लक्ष्मी घरात येत नाही तोवर मी कुठेच जाणार नाही आणि माझ्या घशाखाली घास पण उतरणार नाहीये. तुम्ही समजे जा इथून. आता ही नैना म्हणते, अहो आबा ऐका ना मी काय म्हणते. अहो तुम्ही कलाचा विषय सोडून टाका ना. अहो मला तिच्यापेक्षा जास्ती तुमची काळजी वाटते हो आबा. चांदेकरांच्या घराविषयी मला जास्ती काळजी वाटते, माझ्या माहेरच्यांच्या घरांपेक्षाही जास्ती. आता आजोबा चिडतात खूप तिच्यावर. आजोबा म्हणतात, बस कर नाही ना. अगं तुला आयुष्य दिलंय तुझ्या माहेरच्यांनी, तुला त्यांच्याप्रती काहीच वाटत नाही का ग. ठीक आहे तू चांदेकर राहणार आहेस आयुष्यभर, पण तुला रक्ताच्या नात्याविषयी काही वाटत नाही काय ग. काय बोलू तुला मी. नैना म्हणते, अहो आबा त्या कलाला कुठे काही वाटतं आपल्याबद्दल, आपण कशाला काळजी करायची तिची. जाऊ द्या सोडून द्या ना तिचा विषय. काय मॉम इन लॉ मी बरोबर बोलते ना. आता आजोबांना त्रास व्हायला लागतो. ते म्हणतात, पुरे झालं. संध्याकाळपासून मी कळ काढतोय माझी सुनबाई घरात नाहीये म्हणून, पण आता कला सापडत नाहीये. काही झालं तरी कला घरात येत नाही तोवर मी अगदी माझ्या घशाखाली घास सुद्धा जाणार नाहीये. आबांना बोलायचं पण सुधरत नाहीये प्रेक्षकांनो. आता लगेच नैना म्हणते, ठीक आहे आबा असं असेल तर मी कलाला आत्ता फोन लावते आणि नाहीतर माझ्या आईवडिलांना फोन लावते. आता लगेच ती तिच्या आईवडिलांना फोन लावते. या बिचाऱ्या घाबरतच उठतात कलाच्या आई आणि म्हणतात, नाही काय झालं ग, काही दुखतंय का तुझं. अगं डॉक्टरांना फोन करायचा का. आता ही नैना म्हणते, नाही असं काही झालेलं नाहीये आणि मला काही होत नाहीये. मी तुला हे विचारायला फोन केलाय की कला आली आहे का तिथे. आता तिची आई घाबरते कलाची आणि म्हणते, कला हा इथं नाही ग,
का ग, काय झालं? आता तिचे वडील पण घाबरतात. आता त्या म्हणतात, अगं मगाशी जावई बापूचा फोन आला होता, नाही नाही आम्ही केली चौकशी त्यांच्याकडे, काय झालं ग? आता लगेच ही नैना म्हणते, बरं बरं कळलं तुमचं बोलणं, पण ती कला घरात नाहीये, ती संध्याकाळपासून कुठे गेली आहे, काय गेली आहे कोणाला माहिती नाहीये, कोणाला सांगून पण गेलेली नाहीये ती. इथे सगळेजण किती टेन्शनमध्ये माहितीये का तुम्हाला? आता तिने अतिशय उद्धटपणे तिच्या आईवडिलांशी बोलून हे सांगितलंय. आणि नैना म्हणते, तुला हेच विचारायला फोन केला होता मी, ठीक आहे, आणि अद्वैतने पण हेच विचारायला कॉल केला होता तुला, असं बोलून ती फोन ठेवून देते. आता अद्वैतला पण आलंय टेन्शन, कुठे गेली असेल खरे, काय करत असेल ही, असं का टेन्शन देते सगळ्यांना, असा विचार तो करायला लागतो. आणि कला मात्र अंबाबाईच्या मंदिरामध्ये एकटीच अशी रडत बसलेली आहे. आता प्रेक्षकांनो, हा महा एपिसोडचा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. अद्वैत मनात विचार करत असतो पुढच्या भागामध्ये, ही खरे अशी कशी न सांगता गेली, हिच्यामुळे आबांना त्रास होतोय, आता ही सापडली ना तर हिला जाब विचारणारे मी आधी. कला तिच्या हातात चिठ्ठी घेऊन रडत असते कोल्हापूरच्या मंदिरामध्ये. आता अद्वैत गाडीमध्ये निघालाय सगळीकडे शोधायला आणि मनाशीच बडबडत असतो, अशी कशी बेजबाबदार ही खरे, वगैरे वगैरे. पण आता कला रात्री तिचा डोळा लागतो तेव्हा तिथे काही गुंड येतात आणि कलाची छेड काढायला लागतात. काय वाटतं प्रेक्षकांनो, अद्वैत कलाला या गुंडांच्या तावडीतून वाचवू शकेल का? काय असेल पुढची कथा, मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि आवडल्यास प्लीज प्रेक्षकांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा रिव्ह्यू ऐका दररोज आपल्या चॅनलवर, रिव्ह्यू विथ अनघावर. धन्यवाद.